साखरकर 11 संघाच्या बाजूने लागताच त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे। सलामीसाठी आपण बघतोय आरसी ग्रुप तर संघातर्फे त्यांचे संघाचे संघमालक संघाचे करते धरते श्री राकेशजी चव्हाण आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय साई साखरकर सलामीसाठी आलेला आहे फलंदाजीसाठी। पहिल्या षटकाचा हात या ठिकाणी हाताळताना रुपेश बापी संघाचा कर्णधार सामना सुरू होण्याची या ठिकाणी नांदी दिली जाते एका पंचांद्वारे। पंच राम हले आणि त्याच्याबरोबर कल्पेश म्हात्रे ही जोडी मैदानात आहे आपल्या समोर। आपण बघतोय पंचांची जोडी क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजवलेलं आहे। डीप मिड विकेटच्या क्षेत्रात एक लॉंग पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला जातोय, प्रयत्न फसतोय आणि यष्टीरक्षक उर्वरित काम पूर्ण करतोय। निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे। दुसरा क्षेत्ररक्षक आपण बघतो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये 300 डॉट होता हा डिलिव्हरी। अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाजांमार्फत बघायला मिळालेली आहे, परंतु राकेश चव्हाणला तुम्ही जास्त वेळ शांत बसवू शकत नाहीये। चेंडू जातोय स्वीपरच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा रेषा पार चौकार। त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अप्रतिम असा स्ट्रोक्स बघायला मिळाला होता, एक स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळाला, 4 धावा बघायला मिळाल्या होत्या। हरिओम पुरस्कृत सीबी बॉईज संघ पंचांचा इशारा आलेला आहे व्हाईट बॉलचा। पुन्हा एकदा राम हाले या ठिकाणी पंचांची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षमपणे करत आहेत। अवांतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 5 धावा। सीबी बॉईज विरुद्ध उसेद 11 थळ निर्धारित पुढचा सामना असेल। या वेळेला पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातं एका धावेसाठी आणि लक्षात ठेवायचा उसेद 11 आणि सीबी बॉईज तो सामना जो पुढचा असेल तो क्वालिफाईंग सामना असेल आणि तो 3 षटकांचा असणार आहे। ही नोंद करायची पुढचा सामना, हा सामना 4 षटकांचा चालू आहे तो, परंतु पुढचे दोन्ही सामने जे आहेत ते 3-3 षटकांचे असणार आहेत। ही नोंद घ्यायची सर्व कर्णधारांनी। आणि उद्याचा राहिलेला सामना जो आहे तो 9 वाजता बरोबर सुरुवात होईल, कॅमेरा असो अगर नसो। पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, रुपेशने अंदाज घेतला राकेशच्या फलंदाजीचा, त्याला कशा पद्धतीने थोडंसं भिंगरवायचं अशा पद्धतीचा टप्पा टाकला आणि टप्प्यावर मारण्याच्या प्रयत्नात चेंडूचा जो टप्पा होता तो पडल्यानंतर थोडासा बॅटच्या वरून जातोय। निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी बघायला मिळते। पुन्हा एकदा आडव्या बॅटने चांगला रडार मध्ये येतोय, फ्लो मध्ये येतोय, चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषा पार। राकेशच्या बॅट मधून एक मजबूत दणदणीत खणखणीत षटकार। दुसरा घेतला तरी चालेल, आवडणारा राकेश, असं बोललोय मी मगाशी। त्या गेलेल्या चेंडूवरच तुझी बर्बादी झाली होती, परंतु यावेळेला असं काय होऊन देऊ नकोस। परंतु राकेश चव्हाणने खरोखर दाखवून दिलं की माझ्यात सुद्धा अजूनही कशा पद्धतीचा नेमका आहे। हा आत्ताच झालेला 40 आहे आणि मी 50 झालेलो आहे। पुन्हा आडव्या पटकी हुई गेंद म्हणजे आपटवण्याचा प्रयत्न केला जातोय। राकेशने चेंडूला शेवटपर्यंत वाट बघितली आणि चेंडू मारला, परंतु तो डिक्लेअर झोन मध्ये जातो। 1 धावाची नोंद त्या ठिकाणी केली जाते। पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। 13 धावांनी सुरुवात केलेली आहे पॉवर प्लेचं हे षटक समाप्त झालेलं आहे। बघूया दुसरे 3 गोलंदाज कोण असतील ते करण्यासाठी जरा फास्ट करायचं आहे फक्त, कारण याच्यानंतर आणखी 2 सामने व्हायचे आहेत आणि ते दिवसा उजेडी व्हावेत अशी अपेक्षा आहे। कारण याच्या पुढचा अजून सामना परवा उद्याच्या दिवशी ठेवू शकत नाहीयेत, कारण उद्याच्या दिवशीचे सामने ते निर्धारित वेळेमध्ये ते पार पाडण्यासाठी आजचा सामन्याचा लॉट जो आहे तो व्यवस्थितरित्या पार पडला पाहिजे। दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे तर कल्पित कोळी याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय। थळेश्वर थळ संघाचा हा नवोदित गुणवान गोलंदाज आहे। यंदाच्या वर्षात त्याने चांगली भरभक्कम अशी भरारी घेतलेली आहे, आपल्या गोलंदाजीची चांगली चुणूक दाखवलेली आहे आणि थळेश्वर थळ संघाचा एक प्रमुख गोलंदाज म्हणून तो नावारूपाला आलेला आहे। दुसरे षटक त्याच्यासाठी हाताळण्यासाठी तो त्याला दिलेले जाते मिलिंद कोली, चालमाळचे गाव पाटील यांना
दुसऱ्या षटकासाठी आपण बघतोय सलामीला आलेला फलंदाज साई साखरकर, त्याच्या वाट्याला अद्याप एकही चेंडू आलेला नव्हता, परंतु पहिला चेंडू खेळण्यास तयार होतोय. आपल्या वडिलांच्या, आपल्या काकांच्या, आपल्या मामांच्या विरोधात खेळताना कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर जोरकस फटका मारतोय आडव्या बॅटने, पुलचा फटका, सक्सेसफुल, पॉवरफुल, डिलाइटफुल षटकार. होती, नजाकत होती, अचूकतेने बघितला, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावर जोरदार प्रहार केला. ती अंगात जी ताकद आहे, त्याचे वडील मात्र त्याच्याकडे थोड्याशा रागाने बघत आहेत की काय. साखरकर विलोड द साखरकर हा सामना मात्र या ठिकाणी रंगणारा दिसतोय मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून मनसुबे स्पष्ट करतोय, परंतु या वेळेला सुद्धा चांगला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न केला आडव्या बॅटने. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी हर्षल चिटके क्षेत्ररक्षण करतोय. हर्षल सुद्धा रागाने बघतोय साई साखरकर याच्याकडे, परंतु 2 चेंडूंचा सामना केला साईने आणि अतिशय चांगली फलंदाजी करत 7 धावा आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशा जमवलेल्या आहेत. धावसंख्या बघतोय धावफलकावर 20 धावांपर्यंत एक चांगली सुरुवात, आश्वासक सुरुवात करून दिलेली आहे ती या दोन्ही सलामीवीरांनी आरसी ग्रुप संघासाठी. कारण त्यांना माहिती आहे अभी नाही तो कभी नाही, आणि हीच ती वेळ आहे. याच्यानंतर हरलात तर घरचा तिकीट, आणि ते घरचं तिकीट नको हवं असेल तर चांगली खेळ करून दाखवावं लागेल, हे दोन्ही संघांना माहिती आहे. परंतु राकेश चव्हाण या वेळेला मारण्याचा प्रयत्न करतोय. केदारनाथ साखरकर थरथरतोय आणि थरथरण्याच्या नादामध्ये त्याच्या हातातून सुद्धा चेंडू निसटतोय. एक धाव मिळालेली आहे. एक खानदानी बिमारी आहे आमच्या गावाला, संघाला, ती हात थरथरण्याची. ते मग हातामध्ये कॅरम असो, पत्त्या असो किंवा चेंडूची बॅट असो, थरथरणं हे आमच्या रक्तामध्ये आलेलं आहे. त्याचा हे परिणाम बघतोय. झेल मात्र सोपा सुटलेला आहे. एक धाव मिळाली, परंतु याच वेळेला साई साखरकर कॅच सोडलास, कॅच मॅच तरी सोडलेला नाहीयेस ना. अप्रतिम, अद्वितीय, अप्रतिम षटकार. नोंद केली जाते. साई साखरकरच्या रडारमध्ये चेंडू आला, थोडासा लोअर फुलटॉच भेटला, थोडासा रूम भेटला, त्यामध्ये नजाकत होती आणि ताकद सुद्धा लावलेली होती. टायमिंग, अचूकता, ताकद याचा सर्व संगम या स्ट्रोक मध्ये सुद्धा बघायला मिळाला होता. अप्रतिम फटक्याची नोंद या ठिकाणी गुणलेखकांनी सुद्धा घेतलेली आहे. 27 धावा धावफलकावर लागल्यात. दुसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा निर्धारित हा सामना. आता मात्र चेंडूचा टप्पा बदलवला, थोडासा त्यामध्ये टप्पा टाकताना थोडासा वेग कमी केला आणि त्याचा परिणाम यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला होता. धावसंख्येत कोणतीही वाढ नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. दुसरं षटक चालू आहे आणि तब्बल 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात या दोन्ही सलामीवीरांनी आपल्या संघासाठी केलेली आहे, कारण दुसरंच षटक चालू आहे आणि तब्बल 27 धावा धावफलकावर आहेत. परंतु याही वेळेला रडार मध्ये चेंडू आला आणि साईने काय केलं, त्याला 30 दिशा दाखवली. लॉंग ऑन सीमा रेषा पार षटकार. षटकारांची नोंद या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. दुसऱ्या षटकावर समाप्तीनंतर धावसंख्या किती झालेली आहे तर तब्बल 33 धावा, 33 रन्स. आणि याचा परिणाम काय तर तो झेल सोडला होता. झेल सोडला, स्ट्राईक वर साई आला आणि साईने कल्पितवर हल्ला बोल केला. 33 धावा 2 षटकांच्या अखेरीस तिसऱ्या षटकासाठी प्रथम भाबी याला पाचारण केलं जातोय. गोलंदाजीसाठी तयार झालेला आहे. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. राकेश चव्हाण काय करणार, षटकार मारणार की एक धाव काढून त्याला स्ट्राईक देणार. फुलटॉस चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंचांकडे थोडेसे आशेने बघतायत, परंतु पंचदर्शक चेंडूचा जो फ्लो आहे तो खोलात जाणार आहे. सूर्याची किरण डोळ्यासमोर येत आहेत असं कदाचित फलंदाजाचं म्हणणं असावं आणि त्या सूर्याच्या किरणांसोबत तो चेंडू बॅटच्या खाली आला होता.
एका चेंडू धावाची नोंद केली गेली. धावसंख्या झाली 34 धावा, 34 रन्स. प्रथम भाबी यावेळेला काय कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, परंतु प्रथमकडे खरोखर एक कौशल्य आहे, एक त्याच्याकडे हातोटी आहे. चेंडू दोन्ही बाजूला कट करण्याची, एकाच अँगल मधून दोन्ही बाजूला कट. कदाचित रुपेश भाबे यांनी घरामध्ये सगळ्यांना तेवढं शिक्षण दिलेलं आहे किंवा त्यांना प्रशिक्षण सुद्धा देत असेल, कारण त्यांच्या घरामध्ये आपण बघितलो भाबीमध्ये सोहम भाबी, प्रथम भाबी हे वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू, ऋतिक भाबी दोन्ही साईडला चेंडू फिरवण्याची हातोटी बाळगतात. अतिशय चांगलं कौशल्य त्यांच्याकडे आलेलं आहे. नामदेव भाबी यांचे सुपुत्र आहेत ते तिन्ही सुद्धा, आणि चांगली गोलंदाजी सुद्धा करतात. परंतु क्या बात है, काय टप्प्यावर अचूक गोलंदाजी करतोय. राकेशची फलंदाजी त्याने बघितली 2 षटकांमध्ये कशा पद्धतीने केली, त्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. शनिवार रविवार आला की पर्यटकांची मांदी आली येते, आणि त्यांना सुद्धा सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत सुद्धा करतो या ठिकाणी थळच्या गावामध्ये आमच्या. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, राकेशला चकवलं, फसवलं. पुन्हा झेल सुटतोय की काय असं वाटत होतं, परंतु या वेळेला मात्र झेल आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये घेतोय. पुढचा चेंडू, पुन्हा क्या बात आहे, काय नजाकत आहे गोलंदाजीत बघा. चेंडू मी अगोदरच म्हटलं होतं काही अचूक टप्प्यावर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप टाकतोय, लेग ब्रेक पद्धतीची चेंडू टाकतोय. हा चेंडू इन स्विंग पद्धतीचा होता. सुंदर गोलंदाजी प्रथम भाबी यांच्याकडून बघायला मिळालेली आहे, अप्रतिम. 5 चेंडूत 1 धाव होती. शेवटच्या चेंडूवर काय होईल, झेल होतोय का, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फक्त 1च धाव दिलेली आहे शेवटच्या चेंडूवर सुद्धा. साईने मात्र स्वतःकडे स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात पुन्हा साईला माघारी पाठवलेला आहे. आणखी एक फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला, आणि काय गोलंदाजी केली बघा. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण या ठिकाणी प्रथम भाबीकडून बघायला मिळालं. 6 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्या त्याने, आणि 1 विकेट सुद्धा काढली. क्या लाजवाब गेंदबाजी आहे, बहुत बढिया गेंदबाज आहे येतो प्रथम भाबी. अतिशय चांगली गोलंदाजी केली, आणि त्याच्यासाठी त्याला टाळ्या तर व्हायलाच पाहिजे. आमच्या बाकीच्या प्रेक्षकांनी विनंती करतोय, खरोखर या सुंदर गोलंदाजीला टाळ्या व्हायलाच पाहिजे. अतिशय सुरेख गोलंदाजी. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आरसी ग्रुप आणि साखरकर 11 या 2 संघांमध्ये सामना. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय, सूरज कोळी गोलंदाजीसाठी येतोय. श्री गणेश थळ चालमाला संघाचा हा गोलंदाज साई साखरकर साठी गोलंदाजी करेल. साईने मात्र आपले मनसुबे स्पष्ट केलेत. 3 षटकारांची नोंद याने या षटकात या आपल्या खेळीमध्ये केलेली आहे. तब्बल 20 धावांवर नॉट आउट आहे. पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. फलंदाज स्वतः कर्णधार थोडासा लेट आला, त्याने नवोदित खेळाडूंना संधी दिली, आणि त्या नवोदित खेळाडूंनी म्हणजे साई साखरकरने सुद्धा अतिशय चांगली दमखम दाखवत दमबाज दणकेबाज पारी आपली दाखवलेली आहे. 21 धावांवर तो सध्या खेळतोय, वैयक्तिक 20 धावांवर. त्यामध्ये 3 महत्वपूर्ण धडाकेबाज षटकारांचा समावेश आहे. रोशन पाटील स्वतःच्या घरच्या मैदानावर आज काय करणार आहे, कारण त्याच्या वाटेला अद्याप 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. सूरज कोळी चांगला चेंडू, त्याच्याही पेक्षा चांगला मोठा फटका, पुलचा फटका सक्सेसफुली लॉंग ऑन सी मारे शापार. होता चेंडू, परंतु तो टप्पा अचूकतेने ओळखला रोशनने, आणि त्याला बरोबर हेरलं आणि सरळ भिरकावून दिला आडव्या बॅटने, सरळ लॉंग ऑन. अशा पद्धतीचे फटके आपण बघतोय IPL स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने मारले जातात. आडव्या बॅटने सुद्धा लॉंग ऑन सीमारेषेपार, त्यामध्ये ताकद असणं गरजेचं असते.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजीस तयार झालेला आहे. तो गोलंदाज सूरज कोळी. 2 चेंडूचा सामना त्याचा आपण बघितला. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या चेंडूवर, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्लेअर झोन. 1 धावेसाठी दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु पुन्हा रोशन काय होतोय, 2 धावा पटकावल्या जातात. थ्रो थोडासा खराब झाला, खराब नव्हता परंतु कलेक्शन करण्यामध्ये त्याचं अपयश आलं होतं. 2 धावा मात्र मिळत आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 44 धावा. 44 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. एक चांगली चॅलेंजेबल धावसंख्या मात्र निर्माण केलेली आहे ती आरसी ग्रुप थळ संघाने. रोशन जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत धावांचा ओघ आटणार नाहीये. चेंडू जातो 1 बाउन्स सीमा रेषा पार. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आलेला हा दणकेबाज धडाकेबाज चौकार. थळ दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी यायचं आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग्स मधील. सीबी बॉईज आणि उसेद 11 3 षटकांचा सामना असणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकांचा सामना असेल. ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. पंचांकडे थोडं आशेने बघितलं होतं रोशनने, परंतु पंचांनी दर्शवलं की हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेतला होता. एक डॉट डिलिव्हरीची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. धावसंख्या आपण बघतो शेवटचा चेंडू शिल्लक असताना 48 धावा आहेत. या षटकन चेंडूवर मोठा फटका बसेल का? धावा 50 पार जातील का? 54 रन्स होतील का? की सूरज चांगली गोलंदाजी करून 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल, 52 विन असं टार्गेट करेल, कारण ते एक मानसिक दबाव टाकण्यासाठी एक चांगला असते. 50+ आणि बिलो 50 हे एक सिच्युएशन असेल आणि माइंड प्रेशर त्यामध्ये बिलो होत असतो, त्यामध्ये घडत असतो. आणि मोठा फटका 54 धावा, 55 धावांचं लक्ष या मोठ्या फटक्याबरोबर बघायला मिळते. रोशन आज आपल्या लौकिकाला जागणारी फलंदाजी करतोय. त्याच्या बॅट मधून निघतोय दुसरा दणदणीत असा षटकार. तीन षटकांचा असेल आणि तो जुन्या चेंडूंवर खेळवण्यात येईल. ओके, ओव्हर टू टॉस बॉक्स आलेले आहेत. उसेद 11चा संघाचा कर्णधार नुरू कुरेशी. टॉस साठी पुन्हा एकदा मी आमच्या सरपंच साहेबांनाच विनंती करतोय की नाणेफेक करायची. आपण तुमच्या मुलाचा मॅच आहे त्याच्यामुळे तुम्हालाच नाणेफेक करण्यासाठी समय पत्र लगेच यायचं आहे. आहेत बॅट्समन रास नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला आपण पाहतोय सुमेध पत्रे, दुसऱ्या बाजूला नूर कुरेशी. आओ भाईजान. एका बाजूला आपण पाहतोय हरिओम पुरस्कृत 4 बंगला बॉईज आणि दुसऱ्या बाजूला उसेद 11 थळ. नाणेफेकीचा कौल होतोय सरपंच सुनील पत्रे यांच्या हस्ते, यांच्या शुभ हस्ते. छापा कॉल केलाय सुमेधने आणि आलाय छापा. काय निर्णय असेल सुमेध? क्षेत्ररक्षण करू. चला, बेस्ट ऑफ लक, कॉंग्रॅच्युलेशन. तुमची बॅटिंग आहे. नाणेफेक जिंकलाय सीबी बॉईज थर्ड संघाने. क्षेत्ररक्षण बॉलिंगचा निर्णय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. कोणता टॉस आहे नुरू? तुझा आहे. किती धावांची गरज? 55. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आए सभी दर्शकों का सहर्ष स्वागत होगा. ग्रामस्थ मंडल थल आयोजित दमदार थल प्रीमियर लीग 2024. आज इस प्रतियोगिता का दूसरा दिन. शानदार शुरुआत हमने देखी है सुबह से. आज काफी एफर्ट, कभी डिपेंड करना, कभी चेसिंग करना, इस तरह के बैटल इस मैदान पर दिखाई दिए.
क्योंकि इसके पहले के 2 मैचेस हमने देखी थी, गेंदबाजी करने वाले टीम की गेंदबाज थे हितेश सासोलेकर, जिनके माध्यम से पहले मैच में 6 गेंदों में 8 रन डिपेंड किए और दूसरे मैच में 6 गेंदों में 9 रन डिपेंड किए और आज के दिन के ये क्वालिफाई में प्रवेश करने वाली दूसरी टीम ठहरी थी। तो इस बार देखना है साखरकर 11 टीम को जीतने के लिए 24 गेंदों में 55 रनों की जरूरत। स्ट्राइक पर बैटर पिछले मैच में शानदार बल्लेबाजी करने वाले सूरज कोहली और उनका साथ देते हुए छोटा पैक बड़ा रिचार्ज, छोटा तीर मार करेगी गंभीर, मूर्ति लहान कीर्ति महान, नाम है ललित श्रीरंग कुल पे 9 सेकंड पर। और गेंदबाजी के लिए गेंदबाज रोशन पाटिल, जिन्होंने आखिरी गेंद पर छक्का लगाकर अपने टीम के लिए बड़ा स्कोर का टारगेट सेट किया है। क्या ईंट का जवाब पत्थर से दिया जाएगा? ये होने वाला वक्त किस तरह से बदलेगा। और यासिडिस पहली गेंद के ऊपर धमाकेदार शानदार रूबाबदार षटकार। पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया है, अभी अभी छक्का लगाया है, चौवा लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। जिस तरह से रोशन पाटिल ने अपने बल्ले से फ्लो खोले थे और छक्के लगाए थे, उसी तरह से टीट फॉर टैट जस्टिस से प्रत्युत्तर साखरकर 11 टीम के बल्लेबाज सूरज कोहली इस धूप में चमकते हुए। इस बार ऑप्शन के बाहर ऑफिशियल अंपायर राम आले सर ने अपने बांसुए खोलते हुए वाइट करार कर दिया। डांसिंग अंपायर राम आले इस सेकंड के साथ स्कोर जा पहुंचा है। साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर आते हुए। आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं। इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास मिड ऑन की दिशा में फील्डर है, जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है रीवा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 रविंद्र जडेजा स्कोर कार्ड पर आते हुए। तो मैं कह रहा था आजकल के नौजवान लड़के 4 चीजों के पीछे दौड़ते हैं, एक तो पबजी, दूसरा पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लवर। लवर के पीछे दौड़ने वालों के लिए कहूंगा देवदास की तरह जान मत दो यारो, न चंद्रमुखी न पारो, एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। और यहाँ पर देखिए फाइन लेग की दिशा में खेला हुआ स्ट्रोक, आउटफील्ड थोड़ी सी खराब। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है ब्रायन लारा जर्सी नंबर 9 स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए। 55 रनों का 54 रनों का टारगेट यहाँ पर सेट किया है, पर क्या इस बार पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया, पर उसके बाद कमबैक करते हुए नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम किया नहीं जाता। इस बार देखिए हवा में खेलने की कोशिश, गेंद सीमा रेखा के बाहर, दर्जेदार षटकार। करते हुए बल्लेबाज छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां भी सुभान अल्लाह। ललित कुल पे छोटा पैक बड़ा रिचार्ज छक्का लगाते हुए स्कोर जा पहुंचा है भुवनेश्वर कुमार जर्सी नंबर 15। इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, पॉपिंग क्रीज में जरूर पहुंचे थे वहां पर हेमंत गुंजाल विकेट कीपर के दस्तानों में गेंद ट्रावर होती हुई, डॉट गेंद यहां पर आती हुई। जरूर आखिरी एक गेंद आना बाकी है। रोशन पाटिल का समाचार लेते हुए यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम साखरकर 11 कैलाशवासी नामदेव जी साखरकर टेनिस क्रिकेट के काफी निस्समता भक्त थे। जब भी हमारे लिए थल के मैदान पर टूर्नामेंट होते थे तो दादा जरूर वहां पर उपस्थित होते थे और उनके ही नाम से कैलाशवासी नामदेव साखरकर पुरस्कृत साखरकर 11 टीम
इस बार देखिए ललित के बल्ले से आता हुआ ये शानदार चौकार। चवे के साथ स्कोर जा पहुंचा है 19 रन। उमेश यादव जर्सी नंबर 19। यहां पर लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज रोशन पाटिल इतना भागा कि लंगड़ा हो गया। एक ओवर में 19 रन यहां पर खर्च करते हुए गेंदबाजी के लिए टीम के संग मालक, टीम के एक ऑलराउंडर परफॉर्मेंस 50+ सम्मान्य नरेश जी कोहली उर्फ सावले यहाँ पर तशरीफ लाते हैं। उनका भी मैं सहर्ष स्वागत करूंगा। वेलकम नरेश दादा। ग्रुप ग्राम पंचायत सदस्य नरेश जी कोहली साहब यहाँ पर तशरीफ लाते हुए, उनका भी मैं सहर्ष स्वागत करूंगा। गेंदबाजी मार्ग पर आरसी ग्रुप के संग मालक राकेश चौहान। गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर बैठे हम देख रहे हैं सूरज कोहली और पहली गेंद जल में लाने की कोशिश। क्लासिक परमानेंट फॉर्म इज टेम्पररी और यहाँ पर अपना परफॉर्मेंस दिखलाते हुए गेंदबाज राकेश चौहान। पहली गेंद डॉट, स्कोर कार्ड पर 19 रन। उमेश यादव जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर जरूर लग चुके हैं बिना कोई विकेट को। 54 रनों का टारगेट और इस बार सूरज कोहली के स्लॉट में और उसे भेज दिया पार्किंग लॉट में। षटकार। तो आदिवासी कमेंटेटर योगेश वाघ कहते हैं, वाकड़े तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा झुकेगा नहीं साला। और जरूर वो छक्का लगाकर टीम का स्कोर पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए। इस बार अच्छी गेंद का बैक किया, वाइड हॉकर डालने का प्रयास, बल्लेबाज को मजबूर किया बल्ले से खेलने पर। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 26 रन 26 स्कोर कार्ड पर। यहां पर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज सूरज कोहली, ललित कुल पे अच्छी साझेदारी यहां पर दोनों बल्लेबाजों के बीच भनकती हुई। 3 गेंदें हो चुकी है स्कोर कार्ड पर 26 रन। स्ट्राइक पे फिर से एक बार सूरज कोहली, फिर से एक बार। जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं। जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे सूरज कोहली कहते हैं। डीजे चाहूंगा जानू बिना करमत न, यानी छक्के के बिना करमता नहीं है बल्लेबाज सूरज कोहली को। और इस बार टीम का स्कोर खड़ा किया है 32 रन 32 स्कोर कार्ड पर। अभी भी जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। 23 रनों की जरूरत है। 55 रनों का टारगेट सेट किया है। फिर से एक बार, इस बार अच्छी गेंद पिच किस्म की गेंद से बैकफुट पर जाकर बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास किया फील्डर गेंद के नीचे। ओ माय गॉड, यहाँ पर देखिए कोमड़ी पलाली तंगड़ी धरुन लंगड़ी घालाया लागली और जरूर मजबूर किया है क्योंकि घर घूमता है तो घर के वहां से भी घूमते हैं। उसी तरह का चित्र मैदान पर दिखाई दिया। इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 34 रन। और के अभी भी आखिरी एक गेंद आना बाकी। 13 गेंदे 21 रनों की जरूरत। और इस बार ये देखिए साखरकर 11 थल के लिए एक संकट मोचन बल्लेबाज सूरज कोहली दे धक्का घे छक्का। पायल की तरह चमके है बल्लेबाज सूरज कोहली। और इसलिए तो शुभम सर मैं कहता हूं, मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। और इस ओवर में झंडू बाम लगाने पर मजबूर किया क्योंकि शानदार बल्लेबाजी और 21 रन खर्च किए गेंदबाज राकेश चौहान ने। और जीतने के लिए 12 गेंदे 15 रनों की जरूरत। कौन से गेंदबाज होंगे जो इस मैच में संकट मोचन होंगे। और गेंदबाजी के लिए आते हुए
गेंदबाज हेमंत घरत। हेमंत घरत गेंदबाजी के लिए आए, क्या कम बैक होगा? 12 गेंदे 15 रन। साखरकर 11 थल टीम यहाँ पर बल्लेबाजी करते हुए कैलाशवासी नामदेव साखरकर पुरस्कृत इस टीम में बल्लेबाजी करते हुए ललित कुलपे और सूरज कोहली। इस बार देखिए वाइट +1 अंधला मागतोय 1 डोला, देव देतोय 2 डोले। पहले सेट कर जबाजारी, उसमें उसना शेजारी। अपने अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ हेमंत घरत के बल हाथों से गेंद से। इस बार अच्छा स्ट्रोक, कमाल का स्ट्रोक, मूर्तिलाल कीर्तिमान, नाम है ललित श्रीरंग कुलपे। छवे के साथ स्कोर जा पहुंचा है 43 रन 46 स्कोर कार्ड पर लगते हुए गेंदबाजी मार्ग पर। फिर से एक बार मिस्रो गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, तू गे 3 तिगाड़ा काम बिगाड़ा। और यहाँ पर देखिए लाइफ लाइन मिलती हुई फिर से एक बार ललित कुलपे को। इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है 48 रन। स्कोर कार्ड पर जीतने के लिए अभी भी 7 रनों की जरूरत है। 10 गेंदे 7 रन। यहाँ पर कैलाशवासी नामदेव साखरकर पुरस्कृत साखरकर 11 थल टीम के लिए देखिए नजाकत के साथ खेला हुआ इस मैदान का सौंदर्य प्राप्त करने वाला स्ट्रोक ललित कुलपे के बल्ले से 50 रन मुकम्मल होते हुए तालियां बजाए साखरकर 11 थल टीम। जबकि यहाँ पर तीसरा ओवर पे गति पर और 50 रन, 5 रनों की जरूरत। 9 गेंदे 5 रन। इस बार हल्के हाथों से स्टीयर किया है मूर्ति लाहान कीर्तिमान। मैं अक्सर कहता हूं क्योंकि इस बल्लेबाज के पास क्लास है। और ये थलगांव के सचिन, अरे बापू। स्कोर जा पहुंचा है 51 रन 51 स्कोर कार्ड पर। इस बार फिर से हवा में खेलने की कोशिश। इस बार फील्डर गेंद हाथों में गेंद ट्रैवल होती हुई ललित कुलपे बैक टू द डक आउट। डीजे बल्लेबाज थलगांव के केतन मात्रे, नाम है हर्षल चीटके उर्फ बिट्टू नाम से जाने जाते हैं। पर आज उनके सामने अग्नि परीक्षा है। आरसी ग्रुप भाल टीम ने जरूर यहाँ पर गेंदबाजी करते हुए बचे हुए 7 गेंदे 4 रनों की जरूरत। हर्षल चिटके स्ट्राइकर पर बैटर, गेंदबाजी मार्ग पर हेमंत घरत। इस बार लेग स्टंप के बाहर फिर से एक बार वाइट +1 कुल मिलाकर 2 रन। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 53 रन। 2 रनों की जरूरत। जीतने के लिए अभी भी 7 गेंदे 2 रन। कमाल का ओवर यहां पर आता हुआ, शानदार बल्लेबाजी होती हुई कैलाशवासी नामदेव साखरकर पुरस्कृत साखरकर 11 थल टीम। और इस एक रन के साथ स्कोर लेवल होता हुआ जीतने के लिए अभी भी 6 गेंदे 1 रनों की जरूरत। बचे हुए 6 गेंदे 1 रन की दरकार है। बल्लेबाजी करने वाली टीम हम देख रहे हैं कैलाशवासी नामदेव साखरकर पुरस्कृत साखरकर 11 थल। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज केतन मात्रे। जिस तरह से वाकलन के केतन मात्रे उसी तरह से ये थल के केतन मात्रे जागृति थल से बिलोंग करने वाले, मंगल मूर्ति से बिलोंग करने वाले केतन मात्रे। आप लोग की पहली गेंद
जरूर यहाँ पर वार्म अप करने के लिए आए हैं। और पहली गेंद मृत गेंद यहाँ पर 6 गेंदे 1 रन की दरकार। इस बार शॉर्ट गेंद थी और उससे लगाया है लॉफ स्ट्रोक गेंद बॉर्डर के पार, विजयी चौकार। और इसी तरह से इस मैच को जीत लिया है साखरगर 11 टीम। कांग्रेचुलेशन, हार्ड लक आरसी ग्रुप भाल। मैच 0 में अपने बल्लेबाजी के जलवे दिखा